तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी शासनाकडून रोज नवीन अपडेट दिले जात आहे। कारण भरपूर बहिणींना यामध्ये ई-केवायसी करताना प्रॉब्लेम होत होता। ज्या बहिणींकडे पती आणि वडील नसल्यामुळे त्यांना दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, त्या बहिणींची ई-केवायसी अजूनही पेंडिंग होती। त्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं होतं, सर्वात आधी की वेबसाईटवर आम्ही ऑप्शन देणार आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्या ठिकाणी अपडेट करणार। वेबसाईटवर तुम्ही दुसरा ओटीपी टाकण्यासाठी जर ऑप्शन नसेल तर पहिला ओटीपी टाका, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करा, असं त्यांनी सांगितलं होतं। यामध्ये अदितीताई तटकरेंनी सुद्धा 15 ते 16 तारखेला सांगितलं होतं आणि 18 तारखेला जी-आर सुद्धा आला की अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॉक्युमेंट सबमिट करा। अंगणवाडी सेविका यांच्याकडे पती नसल्याचा मृत्यूचा दाखला, वडील नसल्याचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे सबमिट करा। पण अंगणवाडी सेविकांकडे जर डॉक्युमेंट घेऊन गेलं तर त्या एक्सेप्ट करत नाही। त्या म्हणतात की आम्हाला आदेश आलेले नाहीत, त्या सांगतात की आम्हाला आदेश आले नाही। पण या ठिकाणी बघा, एक नवीन अपडेट अदितीताई तटकरे यांनी कालच्या तारखेला पत्रकारांना दिलेली आहे। पत्रकारांना नवीन अपडेट अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। ती अपडेट कोणती आहे सविस्तर माहिती देणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ही माहिती देणार। आता प्रश्न असा आहे की पती नाही, वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही। तर सर्वात आधी तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे की सांगितल्याप्रमाणे जी-आर मध्ये जसं सांगितलेलं आहे की पहिला आधार ओटीपी टाकून हाफ केवायसी पूर्ण करून घ्या। लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाका, लाभार्थी बहिणीचा ओटीपी टाका, हाफ केवायसी पर्यंत अर्धवट केवायसी डन करा आणि तिथून सोडून द्या, तिथून विषय सोडा। मग आता बघा, दुसरी स्टेप तुमची केवायसी करण्याची। अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॉक्युमेंट देण्यासाठी सांगितलेलं आहे, जी-आर मध्ये सांगितलं आणि अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं। पण अजूनपर्यंत अंगणवाडी सेविकांना यांना आदेश आलेला नाही। बघा, जी-आर 18 तारखेला आला, जी-आर आला 18 तारखेला, अजूनपर्यंत अंगणवाडी सेविका यांच्याकडे आदेश गेलेले नाही। 2, 3, 4, 5 दिवसांनी ते जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्यांच्याकडे आदेश जातील आणि त्यांना आदेश आल्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्याकडून डॉक्युमेंट घेतील। पण आणखी एक अपडेट आहे, तुमचे डॉक्युमेंट घेतील, तुम्हाला त्यांना डॉक्युमेंट देऊन द्यायचे आहे। पण महत्त्वाची अपडेट आहे की वेबसाईटवर सुद्धा अपडेट होणार आहे, वेबसाईटवर सुद्धा अपडेट होणार आहे, ही महत्त्वाची बातमी आहे। आता तुम्ही म्हणाल का मग अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट घेत आहे, मग वेबसाईटवर अपडेट कशाची आहे? तर वेबसाईटवर अपडेट आहे, हेच डॉक्युमेंट वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। बघा, प्रूफ देतो सर्वात आधी, नंतर सविस्तर सांगतो। बघा, अदितीताई तटकरे यांनी TV9 मराठीला इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये थोडीशी क्लिप आहे काही सेकंदाची, ते तुम्ही ऐकून घ्या। असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे। इन द मीन वाईल, त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। या ठिकाणी अदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं की अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॉक्युमेंट द्या आणि तुमची हाफ केवायसी त्या ठिकाणी डन करा। पती किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झाल्याची कोर्टामधून मिळालेले डॉक्युमेंट, अंगणवाडी सेविकांना आदेश येईल तेव्हा ते तुमच्याकडून डॉक्युमेंट घेतील। त्यानंतर आता अपडेट की अदितीताई तटकरे यांनी क्लिअर सांगितलं, तुम्ही ऐकलेलं आहे की वेबसाईट सुद्धा अपडेट करणे सुरू आहे, वेबसाईटवर सुद्धा काम सुरू आहे। वेबसाईटवर नवीन ऑप्शन टाकण्यासाठी वेळ लागत आहे, जो काही तुमचा डाटा आहे तो मॅच करण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे वेबसाईटवर सुद्धा ऑप्शन येणार आणि हेच डॉक्युमेंट तुम्ही वेबसाईटवर सुद्धा अपलोड करू शकणार आहे, हेच डॉक्युमेंट तुम्ही वेबसाईटवर सुद्धा अपलोड करू शकणार। कालच मी वर्धा जिल्हा या ठिकाणी गेलेलो होतो, त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचं ऑफिस आहे कुठे, तर वर्धा नागपूर जो हायवे आहे आणि हिरो 2 व्हीलर बाईकचं शोरूम त्याजवळ जे आहे ते महिला व बाल विकास विभागाचं ऑफिस आहे। बघा, थोडीशी फुटेज मी तुम्हाला या ठिकाणी फोटो वगैरे दाखवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा इन्क्वायरी करा। मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे डॉक्युमेंट देण्याचं ऑप्शन आलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं की जी-आर याबद्दल येणार आहे, पण वेबसाईट अपडेट होणार आहे। अधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं की वेबसाईटवरच डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे, वेबसाईटवर सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आणि अंगणवाडी सेविका यांना सुद्धा डॉक्युमेंट द्यावे लागणार। म्हणजे इथे डॉक्युमेंट दिले तर इथून सुद्धा व्हेरीफाय होईल, अंगणवाडी सेविका तुमचे डॉक्युमेंट महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे देतील आणि अपलोड केलेले जे वेबसाईटवर अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे ते या डॉक्युमेंट सोबत मॅच केलेले जातील। वेबसाईटवर जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले ते डॉक्युमेंट तुम्ही काय एडिट केली का, त्यामध्ये खोडतोड केली का, हे सर्व त्या ठिकाणी चेक होणार। म्हणजे दोन्ही डॉक्युमेंट ओरिजिनल सारखे दिसतात का, सारखा जे काही मॅटर सारखा आहे का,
दोन्ही डॉक्युमेंट मॅच केले जातील आणि तुमची EKYC जी आहे ते पास केली जाईल. त्यानंतर तुम्ही पहिला OTP टाका, डॉक्युमेंट अपलोड करा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा डॉक्युमेंट द्या. तिसऱ्या पेजवर होय नाही ऑप्शन सिलेक्ट करा, जाती प्रवर्ग सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी KYC तुमची सक्सेसफुल सबमिट होईल. 42 दिवस शासनाकडून दिलेले आहे. 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही KYC करू शकता. अंगणवाडी सेविका यांच्याकडे अपडेट येऊ द्या, त्यानंतर त्यांना डॉक्युमेंट द्या, त्यानंतर वेबसाईटचे सुद्धा अपडेट येऊ द्या. वेबसाईटवर अपडेट येण्याची सुद्धा वाट पहा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं नाही. तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि तुमची हाफ KYC फक्त लाभार्थी आधार नंबर OTP टाकून तुमची हाफ KYC कंप्लीट करून इथपर्यंत ठेवा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा हे डॉक्युमेंट अपलोड झाल्याचं, डॉक्युमेंट अपलोड करण्याचं वेबसाईटवर ऑप्शन येईल, वेबसाईट अपडेट होईल, तेव्हा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार शकता. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये